विश्व आदिवासी दिनानिमित्त मेळघाटातील धारणी शहरात रविवारी आदिवासी समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान, आदिवासी का नारा है, जल जंगल जमीन हमारा है, जय जोहार, जय आदिवासी अशा घोषणांनी धारणी शहर दुमदुमून गेले। विश्व आदिवासी दिनाचे औचित्य साधून धारणी मधुआ नाल्यापासून ऐतिहासिक आदिवासी रॅली काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले। पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिला, युवक युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी गदली सुसून हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले। त्यामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले। रॅली धारणी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत जयस्तंभ चौकात पोहोचली। या ठिकाणी आदिवासी समाजाच्या संघर्ष, शौर्य आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा, तंट्या मामा भिल आणि आबा रेंगा कोरको यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या ऐतिहासिक रॅलीमध्ये मेळघाट क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार पटेल, धारणी नगर पंचायत अध्यक्ष सुनील चौतमल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल, जयस प्रदेशाध्यक्ष संदीप तोटे यांच्यासह राजा पटेल, बाबूलाल जावरकर, सुरेश पटेल, रामगोपाल मावस्कर, हिरालाल मावस्कर, वंदना जावरकर, राजू पटोरकर तसेच विविध आदिवासी संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी जल, जंगल आणि जमीन हे आदिवासींच्या जीवनाचे अविभाज्य घटक असून आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी एकजूट राहण्याचा संदेश देण्यात आला। पारंपरिक वेशभूषा, नृत्य, ढोल वाद्यांचा गजर आणि उत्स्फूर्त घोषणांमुळे धारणी शहरात आदिवासी संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला। विश्व आदिवासी दिनाची ही रॅली मेळघाटातील आदिवासी समाजाच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रभावी दर्शन घडविणारी ठरली। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।